हॅलो फ्रेंड्स, जीनियस क्लासेस मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घातांक म्हणजेच इंडायसेस. तर टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा अभ्यास त्वरित होऊन जाईल. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांना लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगत चला. तर आज आपण बघणार आहोत घातांक म्हणजेच इंडायसेस. तर घातांक म्हणजे काय बघा, जेव्हा आपण एखाद्या संख्येचा भरपूर वेळेला गुणाकार करतो, म्हणजे बघा 3 × 3 × 3 × 3 असं आपण जर 9 टाइम्स केलेलं असेल तर आपण हा गुणाकार 3 × 3 × 3 असं 9 वेळा न लिहिता आपण काय करतो, एकदाच 3⁹ असं लिहितो. म्हणजे एखाद्या संख्येचा गुणाकार आपण किती वेळेला केलेला आहे ते आपण डोक्यावरती लिहितो, म्हणजे 3⁹. तर मग याचा अर्थ काय, याच्यात काय म्हणायचं, तर त्याच्यामध्ये 3 जो दिसतोय त्या 3 ला म्हणायचं 3 इज अ बेस. 3 इज अ बेस ऑफ इंडेक्स अँड 9 इज द इंडेक्स. तर 3 ला आपण बेस म्हणणार आहे. बेस म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला पाया म्हणतो आणि 9 हे इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय आपण म्हणणार आहे, घात. म्हणजे हा नंबर वाचायचा कसा, तर 3⁹ 3⁹ म्हणजे 3 ची 9th पॉवर. आपण असंही म्हणू शकतो की द 9th पॉवर ऑफ 3. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो, 3 चा 9वा घात. आता आपण या घातांकांचे काही नियम समजून घेऊया. तर घातांकाचा म्हणजे इंडेक्सचा पहिला नियम आहे a⁴ इज इक्वल टू a. तर पहिला नियम काय आहे, तर a⁴ इज इक्वल टू a. म्हणजे काय, कोणत्याही संख्येचं आपण एकदाच मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे कोणत्याही संख्येचं एक वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, 3⁴ म्हणजे 3 एकदाच घेतलेलं आहे, त्यामुळे त्याचा आन्सर काय राहणार आहे, 3 असंच राहणार आहे. त्यामुळे पहिला नियम 3⁴ इज इक्वल टू a. दुसरा नियम आहे a⁴ इज इक्वल टू 1. तर दुसरा नियम काय आहे, a⁴ इज इक्वल टू 1. या संख्येचा 0वा घात, 0वा घात जर आन्सर आपण शोधलं तर त्याचा आन्सर येणार आहे 1. म्हणजे π/4 हा बेस आहे आणि त्याचा जर इंडेक्स 0 असेल तर आपण त्याचा आन्सर काय लिहिणार, 1 असं लिहिणार. कोणत्याही संख्येचा आपण बेस म्हणून कोणतीही परिमेय संख्या घेऊ शकतो. तर त्या कोणत्याही संख्येचा जर इंडेक्स 0 लिहिलेला असेल, घातांक 0 लिहिलेला असेल तर त्याचा आन्सर काय येणार आहे, 1. त्या घातांकाची व्हॅल्यू काय येणार आहे, 1. तर स्कॉलरशिपचे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला हे 2 नियम अगदी पाठ असणं गरजेचं आहे की कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे उत्तर ही संख्या असंच असणार आहे आणि कोणत्याही संख्येचा 0वा घात म्हणजे 1 असणार आहे. तर हे 2 नियम अगदी परफेक्ट करायचे आहेत. आता घातांकाचा तिसरा नियम बघूयात. घातांकाचा तिसरा नियम आहे a⁴n × a⁴n इज इक्वल टू a⁴m+n. म्हणजे काय की जर समजा बेस इक्वल असतील म्हणजे पाया समान असेल आणि जर घातांकांचा गुणाकार असेल तर आपण काय करणार, जो पाया दोन्हीकडे दिलेला आहे तो आहे असा लिहिणार आणि घातांकामध्ये जे नंबर दिसतील त्यांचे ऍडिशन करणार. फॉर एक्झाम्पल बघा, -5⁵3 × -5�7 इज इक्वल टू व्हॉट. तर काय करणार, इथं बेस तुम्हाला इक्वल दिसतात दोन्हीकडं आणि दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा. तर आपण काय करणार, जो बेस आहे तो आहे असं लिहिणार आणि दोन्ही घातांकांची बेरीज म्हणजे 3 + 7 म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे, -5⁻10. तर घातांकाचा तिसरा नियम आहे a⁴m × a⁴n इज इक्वल टू a⁴m+n. चौथा नियम आहे भागाकाराबद्दल. तर काय, जसं आपण वरती गुणाकार केला तसं बेस समान असताना, बेस इक्वल असताना जर 2 घातांकांचा भागाकार दिला असेल, डिव्हिजन दिली असेल तर काय करणार आहे, आपण दोन्ही घातांकांची सबट्रॅक्शन करणार आहे. म्हणजे काय बघा, a⁴m डिव्हायडेड बाय a⁴n इज इक्वल टू a⁴m-n. तर मघाशासारखंच बेस इक्वल दिसतात आणि घातांकांचा भागाकार आहे, डिव्हिजन आहे. तर अशा वेळी आपण काय करणार, बेस ऍज इट इज लिहिणार आहोत आणि दोन्ही घातांकांची सबट्रॅक्शन करणार आहोत. बघा उदाहरणार्थ बघा, 3/4 raised to 9 divided by
3/4 raised to 3 is equal to what? तर 3/4 raised to 9 minus 3 म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर? 3/4 raised to 9 minus 3 येणार आहे 6. म्हणजे घातांकाचा चौथा नियम आहे a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. घातांकाचा पाचवा नियम बघूया. तर काय आहे? a raised to m bracket raised to n is equal to a raised to m into n. म्हणजे काय बघा, raised to m हा एक नंबर आहे आणि पुन्हा त्याचा n पॉवर घेतलेली आहे. म्हणजे a raised to m bracket raised to n is equal to बेस जो आहे इथं तो आहे असा ठेवायचा आहे आणि दोन्ही इंडायसेसची मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे घाताचा घात a चा n वा घात कंसाचा n वा घात असा असेल तर आपण दोन्ही घातांकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे raised to 5 ब्रॅकेट raised to 2 म्हणजे काय, आधी 4 ची 5th पॉवर शोधायची आणि परत त्याचं स्क्वेअर करायचंय. तर आपण काय करणार, 4 raised to 5 into 2 असं लिहू शकतो. म्हणजे 4 raised to 10 असं लिहू शकतो. तर घातांकाचा सहावा नियम बघूया. a raised to minus m is equal to 1 upon a raised to m म्हणजे a चा ऋण m वा घात बरोबर 1/1 चा m वा घात. याचा अर्थ काय की जर समजा एखाद्या संख्येचा निगेटिव्ह घातांक दिला असेल, निगेटिव्ह इंडेक्स दिला असेल तर आपण तो पॉझिटिव्ह करू शकतो. कधी, तो पूर्ण नंबर जो आहे ती पूर्ण संख्या आपल्याला छेदामध्ये लिहावी लागेल तरच आपण काय करू शकतो, तो इंडेक्स पॉझिटिव्ह करू शकतो. किंवा याच्या उलट सुद्धा असू शकतं की a चा पॉझिटिव्ह इंडेक्स दिला असेल आणि जर आपल्याला तो निगेटिव्ह करायचा असेल तर आपण काय करू शकतो, तर ही पूर्ण संख्या आपण छेदस्थानी डिनॉमिनेटरला लिहू शकतो 1 upon a raised to minus m. तर सहावा रूल काय आहे, जर एखाद्या संख्येचा निगेटिव्ह इंडेक्स असेल आणि आपल्याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर ती पूर्ण संख्या आपल्याला छेदामध्ये लिहावी लागते. किंवा ऑलरेडी पॉझिटिव्ह इंडेक्स आहे आणि आपल्याला जर निगेटिव्ह इंडेक्स पाहिजे असेल तर आपण तिला छेदस्थानी लिहू शकतो. म्हणजे 1 upon a raised to minus m असं करू शकतो. या नियमावर आधारित आपण एक्झाम्पल्स बघूया. बघा, 3/2 raised to minus 5 is equal to 1 upon 3/2 raised to plus 5. 1 upon 3/2 raised to plus 5. किंवा हे आपण असंही लिहू शकतो की काय, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे एक्सचेंज करू शकतो आपण. म्हणजे 3/2 raised to minus 5 आहे तर आपण काय करणार, 2/3 raised to plus 5. म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे आपण इंटरचेंज केली तरी सुद्धा आपल्याला काय करता येतो, इंडेक्सचा साइन चेंज करता येतो. तर सहावा नियम आहे a raised to minus m is equal to 1 upon a raised to m और a raised to m is equal to 1 upon a raised to minus m. आता पुढचा नियम, सातवा नियम बघूयात. a into b bracket raised to m is equal to a raised to m into a raised to n. म्हणजे काय आहे बघा, तर जर समजा दोन नंबर्सची मल्टिप्लिकेशन दिली असेल, गुणाकार दिला असेल आणि त्या दोघांचा एकत्र घातांक दिला असेल म्हणून आपण लिहिलेलं आहे a into b ब्रॅकेट raised to m म्हणजे m हा दोघांचाही घातांक आहे आणि आतमध्ये दोघांची मल्टिप्लिकेशन आहे. तर आपण काय करू शकतो, त्याची फोड कशी करू शकतो, तर हा जो m घातांक आहे तो आपण ब्रॅकेट मधल्या प्रत्येकाला देऊ शकतो. म्हणजे काय होणार, a raised to m into a raised to n. म्हणजे आता असं असेल बघा, 3/4 into 5/3 ब्रॅकेट raised to 6. तर आपण काय करू शकतो, हा जो 6 इंडेक्स आहे हा आपण दोन्ही नंबर्सना देऊ शकतो. म्हणजे 3/4 raised to 6 into 5/3 raised to 6. म्हणजे गुणाकारामध्ये एकत्र केलेला इंडेक्स जो असतो तो आपण प्रत्येक संख्येला सेपरेटली देऊ शकतो. तसंच भागाकाराचा सुद्धा नियम आहे की काय, a/b. तर आता हे डिव्हिजनच आहे. a/b म्हणजे काय, a ला b न डिवाइड करायचंय. तर a/b ब्रॅकेट raised to m दोघांचाही एकत्र घातांक दिलेला आहे. तर आपण काय करू शकतो, हा जो m घातांक इंडेक्स आहे तो आपण a ला सुद्धा देऊ शकतो आणि b ला सुद्धा देऊ शकतो. म्हणजे काय, a/b ब्रॅकेट raised to m is equal to a raised to m upon
b⁻m. म्हणजे उदाहरणार्थ बघा 7/10⁻⁵. म्हणजे आपण काय करू शकतो 7 चा फिफ्थ इंडेक्स आणि 10 चा फिफ्थ इंडेक्स सेपरेटली शोधू शकतो. आता हे जे आहे ब्रॅकेटचा जो इंडेक्स आहे तो आपण सेपरेट कधी करू शकतो तर फक्त मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्येच करू शकतो. हा नियम ऍडिशन सबट्रॅक्शन साठी नाही. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जर दोघांची बेरीज किंवा वजाबाकी असेल आणि एकत्र घातांक असेल तर आपण तो सेपरेट प्रत्येकाला देऊ शकणार नाही. हा नियम फक्त गुणाकार आणि भागाकारासाठी आहे. आता 9वा नियम 9.4 बघूया. a⁻m = a⁻n असं जर आपल्याला दिलं असेल म्हणजे दोन इंडायसेसची व्हॅल्यू सेम आहे, इक्वल आहे दोन इंडायसेस जर दिलं असेल आपल्याला तर आपण काय लिहू शकतो जर बेस इक्वल आहेत तर त्यांचे इंडायसेस सुद्धा इक्वल आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जर दोन इंडायसेसची व्हॅल्यू सेम असेल आणि त्यांचे बेसेस जर इक्वल असतील तर नक्कीच त्यांचे इंडायसेस सुद्धा इक्वल असू शकतात. मग 7/m = 7/3. तर इथे आपल्याला काय दिसतं की 7 दोन्हीकडे बेस इक्वल आहे, याचा अर्थ दोन्ही इंडायसेस सुद्धा इक्वलच असणार आहेत. म्हणजे n ची व्हॅल्यू आपण -3 आहे असं लिहू शकतो. आपण बघूया घातांकांचा वापर करून आपण संख्या कशा लिहायच्या असतात. 1 म्हणजे काय आहे 10⁻0. कारण कोणत्याही संख्येचा घातांक जर आपण 0 लिहिला इंडेक्स 0 लिहिला तर त्याचा आन्सर काय लिहू शकतो आपण 1. पण सध्या आपण बेस 10 आहे असं गृहीत धरून काही संख्या कशा लिहायच्या ते बघूया. आता दुसरा नंबर मी घेते 10. तर 10 म्हणजे काय आहे 10⁻1 आहे. म्हणजे एक वरती एकच 0 आहे त्यामुळे आपण 10⁻1 असं लिहू शकतो. 100 = काय म्हणू शकतो आपण 10⁻2 म्हणू शकतो. 1000 म्हणजे 10⁻3. 10,000 म्हणजे 10⁻4. 1,00,000 = आपण सांगू शकतो की 10⁻5. तर अशा पद्धतीने आपण घातांकांचा वापर करून संख्या लिहू शकतो. म्हणजे 1 वरती आपण जेवढे झिरोज देणार आहोत तेवढे आपण 10 ची पॉवर लिहू शकतो. आता हेच नंबर जर डिनॉमिनेटर मध्ये असतील तर कसं लिहायचं बघा. म्हणजे 1/10 असेल तर काय लिहू शकतो आपण 10⁻1 असं लिहू शकतो. 1/100 असेल तर 10⁻2 लिहू शकतो. 1/1000 असेल तर 10⁻3. 1/10,000 असेल तर 10⁻4. 1/1,00,000 असेल तर आपण 10⁻5 असं लिहू शकतो. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण घातांक म्हणजे इंडायसेसचा एक्सरसाइज बघूयात, त्याचा स्वाध्याय बघूयात. तोपर्यंत आता व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा.